जे विरोचकाला लांब ठेवत आहे. म्हणून मी आबांची सुद्धा बोलले. त्यांना ध्वजाबद्दल सगळं सांगितलं. तर त्यांचं म्हणणं आहे की एकाच वस्तूवर विरोचकाचं चिन्ह आणि देवी आईचं चिन्ह असं होऊच शकत नाही, शक्यच नाहीये. त्यांचा असा संशय आहे की हा सगळा विरोचकाचा डाव आहे. मला नाही वाटत तसं, कारण तू काय घेऊन आलीस हे विरोचक शोधतोय. त्यामुळे हा सगळं त्याचा डाव असेल असं मला वाटत नाही. पण एवढं मात्र नक्की की विरोचक आता शांत बसणार नाही. पण आता विरोचकाने जेव्हा चोरटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खरंच खूप मोठा झटका बसला होता. त्यामुळे मला नाही वाटत तो आता पटकन कशाला असा हात लावायला जाईल. काहीही करून लवकरात लवकर ध्वजाच्या रहस्याची उकल करायला हवी, नाहीतर खूप उशीर होईल. पण काय करायचं? नेत्रा, खरंच काही झालं नाहीये. चल तू आराम कर. चल. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्यापासून काही लपवू शकत नाही. तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय. प्लीज मला सांग ना, काय झालंय? मी टेन्शन घेईन म्हणून सांगत नाही आहात का? साहेब ऐका ना, तुम्ही मला नाही सांगितलं ना तर मला जास्त टेन्शन येईल. प्लीज मला सांगा, काय झालंय? नेत्रा, काकू आली होती आता. ती म्हणाली विरोचकाने तिला धमकी दिली. धमकी दिली? काय काय म्हणाला विरोचक? हेच की तुम्हाला शक्तीबद्दल कसं कळलं. आणि नेत्रा, विरोचक म्हणाला की त्याला आपण काय काय कुठे कुठे लपवून ठेवलंय ते सगळं कळलं. नेत्रा, हे बघ, अस्थिकट्यावर इंद्राने हत्यांनी लपवून ठेवले. तिथपर्यंत विरोचकाला पोहोचणं शक्यच नाहीये. आणि ध्वजाबद्दल विरोचकाला काही माहितीच नाहीये. खरं तर विरोचकाला एवढंच माहितीये की त्या दिवशी क्लिनिक मधून येताना तू तुझ्या ओढणीत काहीतरी घेऊन आली होतीस, जे आपण योगरात लपवलंय. तर तेच तर कळलं नसेल ना विरोचकाला. नाही, मला नाही वाटत तसं काही असेल. पण तरी एकदा आपण खात्री करून घ्यायची का? मी एक काम करतो. मी साहेब, सगळं व्यवस्थित आहे. मित्र, हा ध्वज आपण दुसरीकडे ठेवूयात का? पण दुसरीकडे कुठे ठेवायचं? आपल्या खोलीत ठेवूया का? नाही नाही मित्रा, त्या ध्वजावर विरोचकाचं चिन्ह आहे. मला तुझ्या बाबतीत, आपल्या बाळाच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची. रात्र हा ध्वज कोणाच्याच रूममध्ये नको ठेवायला. तुझं बरोबर आहे, हा ध्वज इथेच देवी आईच्या समोरच राहू देत. साहेब, तेच म्हणते मी. ध्वज इथे देवाऱ्यातच सुरक्षित राहील. मित्र, पण काकू म्हणाली ना की विरोचकाला आपण काय काय कुठे कुठे लपवून ठेवलंय ते सगळं कळलंय म्हणून. मला एक गोष्ट कळत नाही, जर विरोचकाला सगळं कळलंय तर मग ते ध्वज घ्यायचा प्रयत्न कसा नाही केला? आणि साहेब, मला नाही वाटत विरोचक काही करेल. साहेब, आणि विरोचकाने जेव्हा ओटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याला खूप मोठा झटका लागला होता. कदाचित त्यामुळे तो तसा काही प्रयत्न नाही करणार. मित्र, पण तरी मी आजची रात्र इथेच थांबतो, लक्ष ठेवतो. तुझा रूम मध्ये जाऊन आराम कर जा. नाही, मी सुद्धा थांबणार तुमच्या बरोबर. देते. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जे काही माझ्याशी चांगलं वागत होतात, गोड गोड बोलत होतात, ती सगळी नाटकं होती हे कळलंय मला. त्यामुळे ही सगळी नाटकं थांबवा आता. तुम्हाला वाटत असेल मला काही कळत नाहीये, पण ही सगळी लपवाछपवी कळतेय मला. माझ्यापासून जे जे लपवून ठेवलंय ना ते सगळं माहितीये मला. काय काय माहितीये तुला? कट्यार आणि काही गोष्टी आहेत त्या सुद्धा माहिती आहेत. तुम्हाला वाटत असेल मी गप्प आहे. मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जी लपवाछपवी करताय ती मला कळत नाहीये. सगळं कळतंय मला. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा जे घडवायचे ते मी घडवेनच.
Thank you.